वर्ध्यातील कारंजाच्या बांगडापूर गावाशेजारील पाझर तलावाची भिंत अचानक फुटली। यात तलावाचं पाणी पूर्णतः वाहून गेलंय। मोठ्या प्रमाणात पाण्याला ओढ असल्यानं वर्धा कारंजा रस्त्यावर तलावातील पाणी आलंय, तर काहींच्या शेतात पाणी शिरल्यानं शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुसळधार पावसानं यशोदा आणि वर्धा नदीला पूर आलाय। या पुराचा सर्वाधिक फटका हिंगणघाट तालुक्यातील कांधोली या गावाला बसलाय। 48 तासांपासून गावात पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार माजलाय। या गावातील 220 जणांना प्रशासनानं तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलंय। सुरक्षित स्थळी नेलेल्यांपैकी काहींनी नातेवाईकांकडे मुक्काम केलाय, तर काही नागरिकांची ग्रामपंचायत कार्यालय आणि कापशीच्या मंदिरात आश्रय घेतलाय। या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था तालुका प्रशासनानं केली आहे। कोल्हापूरमध्ये पन्हाळा रस्त्यावर पुराचं पाणी आलंय। मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर आलंय। गोंदियात किडणगिपार ते शिवणी या नाल्यावरील रस्ता ओलांडताना टाटा सुमो गाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे। गाडीत बसलेल्या 3 जणांपैकी 2 जण बचावलेत, तर 1 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे। मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या हतनूर धरणाच्या पाण्याची आवक वाढली आहे। हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत। तापी नदीत पात्रात 1,42,743 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। तापी नदी पात्रा शेजारील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नदीच्या पुरामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन 5 जण वाहून गेले होते, मात्र त्यातील काहींना पोहता येत असल्यानं ते त्याच वेळी सुखरूप बाहेर आले। मात्र 2 दिवसांपासून बेपत्ता असलेले वडील आणि मुलाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आलाय। भंडारा गोंदिया जिल्ह्यात कालपासून सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची आवक वाढल्याने धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेत, त्यामुळे धरणाच्या विसर्गाला चक्क धबधब्याचं रूप प्राप्त झालंय। दरम्यान पाण्याची आवक वाढण्याच्या भीतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। याचा फटका देवळी तालुक्यातील सोनोरा या गावाला बसलाय। पुरामुळे जवळपास 20 ते 25 घरांमध्ये पाणी शिरल्याचं समोर आलंय। यंदाच्या काळात तब्बल 7व्यांदा ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। पैठणमधील नाथसागर धरणात पाण्याची आवक वाढल्याने गोदावरी नदीपात्रात 30,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेवराई माजलगाव या भागात लोकांनी नदी किनारी गर्दी करू नये अशा सूचनाही देण्यात आल्यात। तुमसर तालुक्यातून वाहणारी बावनथडी नदी ओव्हरफ्लो झाली आहे, त्यामुळे बपेरा येथे महाराष्ट्र मध्य प्रदेश जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागलंय। त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता हा मार्ग जिल्हा प्रशासनाने बंद केलाय, त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटलाय। नाशिकमध्ये 15 दिवसांपूर्वी शहरातील बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे। मात्र पुन्हा झालेल्या मुसळधार पावसामुळे आता रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। दरम्यान यावर आता वेळीच खड्डे न बुजवल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माजी महापौरांनी दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडलाय, त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रत्नागिरी जवळील केळे गावातील अंतर्गत वाहतुकीचा रस्ता पूर्ण खचून गेलाय, त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतोय। या रस्त्याचं काम प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येतेय।
नगर जिल्ह्यातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलंय। वाहतुकीच्या वेळी या ठिकाणी लोकांना मोठी कसरत करावी लागतेय, त्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय। पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारनं मोठा दिलासा दिलाय। राज्यात अतिवृष्टीमुळे 15 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली जाणार आहे। काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे हे बारामतीकरांवरती नाराज असल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना त्यांना या संदर्भात विचारलं असता मी बारामतीकरांवरती नाराज नाही असं संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलंय। बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये काँग्रेस पदयात्रेचा समारोप झाला। यावेळी नाना पटोलेंनी भाजप विरोधात जोरदार टोलेबाजी केली। नवीन सरकारमध्ये महिलांना कुठेच स्थान नाही, हे सरकार फार दिवस टिकणार नाही असा टोला पटोलेंनी लगावलाय। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आपला कारभार देशभरात करतेय, त्यामुळे भाजपच्या विरोधात जनमत संघटित होत असून भाजपचा कारभार हा लोकशाही विरोधात चाललाय, त्याच्याच बद्दल हा बिहारमध्ये पाहायला मिळतोय, अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधलाय। बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिमच्या पोहरादेवी इथं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यापूर्वी बंजारा समाजाचे नागरिक डफडे वाजवत पारंपरिक नृत्य करीत आनंद उत्सव साजरा करत आहेत। नांदेड शहरातील रस्त्याच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि भाजपा सदस्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। शहरात रस्त्याची कामं सुरू आहेत, मात्र ही कामं संत गतीनं सुरू असल्याचा मुद्दा भाजपा सदस्यांनी मांडलाय, त्यावरून काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले होते। नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंदचा निर्णय घेतलाय। कामगार युनियनतर्फे द्वारसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या 3 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाहीये। कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंदचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनाने सकारात्मक आश्वासनं न दिल्यानं गुरुवारपासून काम बंद करण्याचा निर्णय या कामगार संघटनेनं घेतलाय। मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील भंबेरी या गावातून सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी आमदार नारायण कुचे यांनी भेट दिली आहे। कुचेंनी चर्चा करत मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहोचून त्या मान्य करायला लावू असं आश्वासन दिलंय। जामनेरच्या ढालशिंगी गावातील जिल्हा परिषद शाळेत कित्येक दिवसापासून शिक्षकच नसल्यामुळे थेट गावकऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारातच शाळा सुरू केली आहे। 2 वर्षांपासून या शाळेत एकच शिक्षक आहे, त्यामुळे शाळेला नवा शिक्षक द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 4th श्रेणी सफाई कामगारांनी धरणे आंदोलन सुरू केलंय। एका खासगी कंपनीनं या कर्मचाऱ्यांचं काम बंद केल्यानं कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत। दरम्यान या आता नव्यानं सुरू होत असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम द्यावं अशी मागणी कामगारांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना आणि जिवती या मागातील दुर्गम क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर गाठणं पुरामुळे अवघड झालंय। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील टिटाणे फाट्याजवळ नाशिक नंदुरबार एसटी बसचा अपघात झालाय। नंदुरबारकडून साक्रीकडे जाणाऱ्या कार चालकानं खड्डे वाचवण्याच्या नादात असताना कार समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिली। एसटी चालकानं प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला थांबवली। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून काही जण जखमी झालेत।
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांचा विटा पोलिसांनी भांडाफोड केलाय। त्यांच्याकडून तब्बल 47 लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे। दरम्यान यामध्ये सामील असणाऱ्या 2 आरोपींना पुणे आणि मुंबईतून ताब्यात घेण्यात आलंय। बीडच्या गेवराईमध्ये जोडवाडी सैदापूर ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकानं एका गतिमंद मुलीचं विनयभंग केल्याची घटना घडली आहे। पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सध्या झेंडे बनवण्याची लगबग सुरू आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेसाठी कोट्यावधी राष्ट्रध्वज इचलकरंजीतून देशभरात जाणार आहेत। भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापुरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत शेकडो विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यावेळी 375 फुटाचा तिरंगा पदयात्रेचं मुख्य आकर्षण ठरला। इतर गावाकडच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत रहा न्यूज 18 लोकमत।